8th स्टँडर्ड मराठी धडा 8 गिर्यारोहणाचा अनुभव वर्कबुक क्वेश्चन अँड आन्सर। आकृती पूर्ण करा। ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी। उत्तर व्हिडिओ गेम, रोमांचक कथा। गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी। उत्तर उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी, पहाडी नद्या। 3 उतारात आलेल्या 3 खेळांची नावे। उत्तर क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन। एका शब्दात उत्तरे लिहा। ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला ते ठिकाण। उत्तर काशी। अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण। उत्तर गंगोत्री। साखळी पूर्ण करा। ईशानच्या मित्रांची नावे। उत्तर धैर्य, प्रशांत, अमन, सक्षम। 2 गंगोत्रीच्या भीषण दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्या गोष्टी। उत्तर मंदिर परिसर, दुकाने, हॉटेल्स, धर्मशाळा। या गोष्टी घेऊन ईशान व साथीदार गिर्यारोहण करायला जात। उत्तर आवश्यक उपकरणे, सामानाची बॅग। 2 चौकटी पूर्ण करा। ईशानचा विशेष छंद। उत्तर गिर्यारोहण। 2 नदीच्या प्रवाहात वाहून गेलेले। उत्तर बरीच घरे व गेस्ट हाऊस। 3 प्रवासी या यात्रेला निघाले होते। उत्तर 4 धाम। 4 हे झाल्यामुळे अनेक तीर्थयात्री अडकले। उत्तर भूस्खलन। 3 कारणे लिहा। लोक स्फुंदून रडत होते कारण भीषण दुर्घटनेत त्यांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले होते। 2 ईशान व त्याच्या साथीदारांचा गिर्यारोहणाचा सर्व उत्साह नाहीसा झाला कारण गंगोत्रीच्या भीषण दुर्घटनेत अनेक लोक मृत्युमुखी पडले होते। कृती 3 स्वमत। कडाक्याची थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल ते लिहा। उत्तर कडाक्याची थंडी सहन होत नाही, ज्यांना निवारा नाही, जे लोक फुटपाथवर किंवा रस्त्याच्या कडेला झोपतात, ती माणसे थंडीने काकडतात, त्यांच्यापाशी गरम लोकरीचे कपडे नसतात, अशा बेघर माणसांना गरम शाली व उबदार कपडे देण्याची अत्यंत गरज असते। मी मदत करणाऱ्या सार्वजनिक संस्थेकडे शिफारस करीन की थंडीच्या दिवसात या गरजूंना गरम कपडे देणे आवश्यक आहे। मी माझ्या मित्रांना त्यांच्या पॉकेट मनीमधून बचत करायला सांगीन आणि वर्षभर जमलेल्या त्या निधीतून अशा व्यक्तींना चादरी, ब्लँकेट्स वगैरे गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करीन। माझे काही कपडेही देण्याचे मी ठरवीन। अशा प्रकारे मी माझ्या परिसरातील गरीब व्यक्तींना मदत करीन। आकृती पूर्ण करा। ईशान आणि त्यांच्या सहकार्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत। 1 जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले। 2 मलमपट्टी केली व औषधे दिली। 3 हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी मदत केली। 4 भुकेल्या मुलांना फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या। 2 दुकानदाराने पुढील गोष्टींची सांगितलेली किंमत। बिस्किटांचा पुडा। उत्तर 100 रुपये। पाण्याची बाटली। उत्तर 200 रुपये। एका शब्दात उत्तरे लिहा। बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक। उत्तर वीर पदक। लोक या झाडात अडकले होते। उत्तर देवदार। आकृती पूर्ण करा। ईशान व त्याच्या मित्रांनी भुकेल्या मुलांना दिलेल्या गोष्टी। उत्तर फळे, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या। 2 रात्रभर मुक्काम करण्यासाठी घर मालकाने आकारलेले भाडे। उत्तर जेवणासाठी 10,000 रुपये, खोलीसाठी 15,000 रुपये। ओघ तक्ता तयार करा। ईशान व मित्रांनी लाकडे पेटवून धूर केला।
एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले. विमान पहाडाच्या वर घिरट्या घालू लागले. हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना ईशान व साथीदारांना पाहिले. ईशान व साथीदारांनी यात्रेकरूंना पोहोचवायला हवाई दलाच्या जवानांना मदत केली. चौकटी पूर्ण करा. याचा तंबू ईशान व मित्रांनी आणला होता. उत्तर, नायलॉनचा तंबू. 2. मुलाने वडिलांकडे मागितलेली गोष्ट. उत्तर, बिस्किटे. 3. लूटमार करणारा. उत्तर, हॉटेल मालक. 4. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने केलेले. उत्तर, बचाव अभियान. 5. वीर पदक मिळावे म्हणून यांच्याकडे शिफारस. उत्तर, राष्ट्रपती. कृती 3. स्वमत. ईशान व त्यांचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, ईशान साथीदारांसह गंगोत्रीला गिर्यारोहणासाठी गेला होता. तिथे भूस्खलनाची भीषण दुर्घटना घडली. काही लोक जखमी झाले, काही बेघर झाले, काही पहाडांवर अडकले. ईशान व त्याच्या साथीदारांनी अशा लोकांना मदत करण्याचे ठरविले. त्यांनी जखमी यात्रेकरूंवर मलमपट्टी केली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी मदत केली. भुकेल्या मुलांसाठी बिस्किटे यांची सोय केली. पहाडावरील एक घर कोसळले, त्यात सर्वजण दाबले गेले होते. घरातले लोक देवदाराच्या झाडात अडकले होते. ईशान जाड व मजबूत दोराच्या मदतीने खाली उतरला आणि अडकलेल्यांना बाहेर काढले. ईशान व साथीदारांनी रात्र पहाडावर घालवली. सकाळ झाल्यावर त्यांनी पाहिले, पहाडाच्या वर हेलिकॉप्टर्स फिरत होती. त्यांचं लक्ष वेधण्यासाठी ईशान व त्यांच्या साथीदारांनी लाकडे पेटवून धूर केला. ते पाहून हवाई दलातील जवानांनी पहाडावर हेलिकॉप्टर्स उतरवली. ईशान व त्याच्या साथीदारांनी लोकांना तिथपर्यंत नेऊन त्यांची सुटका केली. तुम्हाला जाणवलेली ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा. उत्तर, ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. एवढे नव्हे तर त्याला त्याचे वेड लागले होते. त्याने गिर्यारोहणाचे उत्कृष्ट प्रशिक्षण घेतले होते. त्यातील बारीकसारीक गोष्टी त्याला माहीत होत्या. त्याचे मित्रही त्याच्यासारखे होते. ईशानला निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला आवडत होते. म्हणून तो गंगोत्रीला मित्रांबरोबर गिर्यारोहणाच्या मोहिमेत सामील झाला. गंगोत्रीला घडलेल्या भीषण दुर्घटनेत त्याने अडकलेल्या लोकांना धीर दिला, मदत केली, लहान मुलांची काळजी घेतली. झाडावर अडकलेल्या लोकांना त्याने स्वतः सुरक्षित बाहेर काढले. अशा प्रकारे ईशान हा सौंदर्यप्रेमी, धाडसी, प्रसंगावधानी, परोपकारी व सेवावृत्ती होता. हे त्याचे गुणविशेष दिसून येतात. व्याकरण. पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. ईशान खाली उतरला आणि अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. उत्तर, संयुक्त वाक्य. ती रात्र त्यांनी पहाडावर घालवली. उत्तर, केवल वाक्य. जेव्हा भूस्खलन झाले तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला. उत्तर, मिश्र वाक्य. तक्ता पूर्ण करा. शब्द, मूळ शब्द, प्रत्यय, सामान्य रूप. 1. भुकेने. मूळ शब्द भूक, प्रत्यय ने, सामान्य रूप भुके. शब्द दुकानदाराला. मूळ शब्द दुकानदार, प्रत्यय ला, सामान्य रूप दुकानदारा. 3. जेवणाच्या. मूळ शब्द जेवण, प्रत्यय च्या, सामान्य रूप जेवणा. 4. झाडात. मूळ शब्द झाड, प्रत्यय त, सामान्य रूप झाडा. पुढील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. गिर्यारोहण. गिर्यारोहण करणे रोमांचक असते. रौद्र रूप. पूर येतो तेव्हा नदी रौद्र रूप धारण करते. भूस्खलन. हिमालयात बराच वेळा भूस्खलन होते. बे हा उपसर्ग लावून पुढील शब्द तयार करा. जबाबदार, बेजबाबदार. इमान, बेईमान. शिस्त, बेशिस्त. रोजगार, बेरोजगार.
परवा, बेपरवा. दार हा प्रत्यय लावून 4 शब्द लिहा. राखणदार, हवालदार, इमानदार, चौकीदार. समानार्थी शब्द लिहा. प्रवाह, ओघ. यात्रा, सफर. प्रशंसा, स्तुती. आत्पेष्ट, नातेवाईक. विरुद्धार्थी शब्द लिहा. नवीन, जुने. आवश्यक, अनावश्यक. खुश, नाखुश. योग्य, अयोग्य. कठीण, सोपे. आधुनिक, प्राचीन. प्रशंसा, निंदा. खरेदी, विक्री. विशेषणे, विशेष्य जोड्या लावा. धोकादायक, प्रवाह. विशालकाय, खडक. उंच, पहाड. भीषण, तांडव. तक्ता पूर्ण करा. एक बाटली, अनेक बाटल्या. एक पुडा, अनेक पुडे. एक खोली, अनेक खोल्या. एक घरटी, अनेक घरट्या. लिंग ओळखा. फळ, नपुसकलिंग. रुपया, पुल्लिंग. तंबू, पुल्लिंग. मलमपट्टी, स्त्रीलिंग. पुढील शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. अचानक, आवाज, तेवढ्यात, झाला, मोठा. उत्तर, तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. 2. काम, करणे, पहाडावर नव्हते, सोपे, गिर्यारोहण, उंच. उत्तर, उंच पहाडावर गिर्यारोहण करणे सोपे काम नव्हते. अचूक शब्द लिहा. उत्तर, कार्यक्रम. 2. उत्तर, मृत्युमुखी. 3. उत्तर, राष्ट्रपती. 4. उत्तर, आधुनिक. पुढील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून त्यांचा वापर करून वाक्य तयार करा. स्वल्पविराम. वाक्य, गंगा, यमुना, गोदावरी या भारतीय नद्या आहेत. पूर्णविराम, मी शाळेत जातो. अर्धविराम, काळे ढग दाटले पण पाऊस पडला नाही. प्रश्नचिन्ह, तुझे नाव काय आहे? उद्गार चिन्ह. ओहो, किती सुंदर देखावा हा. एकेरी अवतरण चिन्ह. ईशानला वीरपद मिळाले. दुहेरी अवतरण चिन्ह. आई म्हणाली, भाजी आण. पुढील वाक्यप्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवा. काळजाला घरे पडणे, प्रचंड दुःख होणे. मनमानी करणे, मनाप्रमाणे वागणे. हैराण करणे, त्रासून जाणे. पुढील अर्थांचे योग्य वाक्यप्रचार निवडा. आवड नसणे, पर्याय 1. गोडी नसणे. 2. सहभागी नसणे. 3. साथ घालणे. उत्तर, आवड नसणे, गोडी नसणे. 2. प्रचंड भीती वाटणे. पर्याय, हाल होणे. 2. अंगावर काटा येणे. 3. वसूल करणे. उत्तर, प्रचंड भीती वाटणे, अंगावर काटा येणे. 3. भयानक परिस्थिती होणे. पर्याय 1. प्रथमोपचार करणे. 2. रौद्र रूप धारण करणे. 3. रोमांचित होणे. उत्तर, भयानक परिस्थिती होणे, रौद्र रूप धारण करणे.